आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे। हा विषय आहे जगण्याचा अधिकार विरुद्ध मरण्याचा अधिकार। उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा 32 वर्षीय तरुण हरीश राणा गेली 13 वर्षे तो एका अशा अवस्थेत होता जिथे तो न जिवंत होता ना मृत। नुकताच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या बाबतीत एक असा निर्णय दिला आहे जो ऐतिहासिक आहे आणि जो भारतीय न्यायव्यवस्थेतील मैलाचा दगड ठरणार आहे। हरीश राणाचे प्रकरण नेमके काय आहे, त्याला इच्छा मृत्यू का देण्यात आला आणि आपल्या देशात इच्छा मृत्यूबाबत नक्की कायदा काय सांगतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढच्या काही मिनिटातच घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। हरीश राणाची कहाणी सुरू होते 2013 मध्ये। हरीश तेव्हा चंदीगडमध्ये शिक्षणासाठी गेला होता। एक तरुण मुलगा, डोळ्यात स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्य। परंतु एका दुर्घटनेने सर्व काही बदलून टाकले। हरीश पेइंग गेस्टच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला। या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर अशी दुखापत झाली। त्या दिवसापासून हरीश पुन्हा कधीही आपल्या पायावर उभा राहू शकला नाही। तो परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेला। याचा सोप्या भाषेत अर्थ असा की तो पूर्णपणे अचेत अवस्थेत होता। त्याला 100% अपंगत्व आले। गेली 13 वर्षे तो अंथरुणाला खिळलेला होता। तो बोलू शकत नव्हता, हलू शकत नव्हता, अगदी स्वतःच्या भावनाही व्यक्त करू शकत नव्हता। त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या आणि तो फक्त नळ्यांच्या आधारे जिवंत होता। कोणत्याही आई-वडिलांसाठी आपल्या तरुण मुलाला या अशा अवस्थेत पाहणे हे मृत्यूपेक्षाही भयानक असते। हरीशच्या आई-वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी, त्याला बरं करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले। त्यांनी आपली सर्व जमापुंजी खर्च केली, परंतु हरीशच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही। डॉक्टरांनी स्पष्ट केले की तो पुन्हा कधीही बरा होऊ शकत नाही, आपल्या पायावर उभा राहू शकत नाही। अखेर आपल्या मुलाला या असह्य यातनांमधून मुक्त करण्यासाठी हरीशच्या पालकांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यांनी मागणी केली की आमच्या मुलाला सन्मानाने मरू द्या, परंतु उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली, कारण भारतीय कायद्यानुसार सक्रिय इच्छा मृत्यू हा गुन्हा मानला जातो। परंतु हरीशचे पालक हरले नाहीत। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले। सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे प्रकरण गेले तेव्हा न्यायमूर्तींनीही या प्रकरणाची गंभीरता ओळखून एम्सच्या डॉक्टरांचे एक विशेष मंडळ स्थापन केले। एम्सच्या डॉक्टरांनी जो अहवाल दिला तो अत्यंत हृदयद्रावक होता। अहवालात म्हटले होते की हरीशच्या मेंदूची स्थिती अशी आहे की तो कधीही शुद्धीवर येऊ शकणार नाही। न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला हा रिपोर्ट वाचताना अत्यंत भावुक झाले होते। ते म्हणाले, हा निर्णय आमच्यासाठी खूप कठीण आहे, परंतु आम्ही या मुलाला अशा अतोनात दुःखात सोडू शकत नाही। आणि अखेर न्यायालयाने हरीश राणाला पॅसिव्ह युथनेशिया म्हणजेच निष्क्रिय इच्छा मृत्यू देण्याची परवानगी दिली। न्यायालयाने मान्य केले की जेव्हा जगणे हे केवळ यातनांचे साधन बनते तेव्हा सन्मानाने मृत्यू मिळणे हा देखील मानवी हक्क आहे। आता कदाचित तुमच्या मनात प्रश्न आला असेल की इच्छा मृत्यू म्हणजे नेमकं काय? तर याचे 2 मुख्य प्रकार असतात। पहिला आहे सक्रिय इच्छा मृत्यू, ॲक्टिव्ह युथेनेशिया। यात एखाद्या रुग्णाला मृत्यू देण्यासाठी त्याला प्राणघातक इंजेक्शन किंवा औषधे दिली जातात। भारतात हे बेकायदेशीर आहे आणि याला हत्या मानले जाते। दुसरा आहे निष्क्रिय इच्छा मृत्यू, पॅसिव्ह युथनेशिया। यात रुग्णाला जिवंत ठेवणारे कृत्रिम उपचार, उदाहरणार्थ व्हेंटिलेटर, फीडिंग ट्यूब हे सर्व काढून टाकले जातात, जेणेकरून त्याचा नैसर्गिक मृत्यू व्हावा। सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणा प्रकरणात याच प्रक्रियेला मान्यता दिली आहे। भारतात इच्छा मृत्यूचा विषय निघाला की अरुणा शानबाग यांचे नाव घेतल्याशिवाय तो विषय पूर्ण होत नाही। अरुणा शानबाग या मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये नर्स होत्या। 1973 मध्ये त्यांच्यावर झालेल्या भीषण अत्याचारामुळे त्या 42 वर्ष कोमात होत्या। पत्रकार पिंकी विराणी यांनी त्यांच्यासाठी इच्छा मृत्यूची मागणी केली होती,
2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अरुणा यांची याचिका फेटाळली खरी, परंतु त्याच वेळी भारतात पॅसिव्ह युथेनेशियासाठी मार्गदर्शक तत्वे देखील आखून दिली. अरुणा यांचा मृत्यू 2015 मध्ये नैसर्गिक कारणांनी झाला, परंतु त्यांच्या केसमुळेच आज हरीश राणा सारख्या रुग्णांना न्याय मिळू शकला आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 21 आपल्याला जगण्याचा अधिकार देते, परंतु या अधिकारात मरण्याचा अधिकार समाविष्ट आहे का, हा खरा प्रश्न आहे. 2018 मध्ये कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार या खटल्यात न्यायालयाने स्पष्ट केले की सन्मानाने मरणाचा अधिकार हा जगण्याच्या अधिकाराचाच एक भाग आहे. न्यायालयाने लिव्हिंग विलची संकल्पना देखील मांडली होती. त्यात म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती भविष्यात अशा आजाराने ग्रस्त झाली जिथे ती स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही, तर तिने आधीच लिहून ठेवलेले इच्छा मृत्यूचे पत्र कायदेशीर मानले जाईल. हरीश राणाचे प्रकरण केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर ते वैद्यकीय विज्ञान आणि कायदा यांच्यातील संघर्षाचे उदाहरण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अनेकांसाठी दिलासादायक ठरेल, जे वर्षानुवर्ष केवळ नळ्यांच्या आधारे मृत्यूची वाट पाहत आहेत. परंतु एखाद्याला अशा प्रकारे मृत्यू देणे योग्य आहे का, की विज्ञानाने शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायला हवे, हे प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.